हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे आम्ही चाललो होतो गावच्या देवाला. तर नाही का म्हणजे गावाकडे येऊन तर 2-3 दिवस झाले, पण व्हिडिओ काही शूट केला नाही. तर म्हटलं आज चाललोच आहे तर व्हिडिओ शूट करावं, थोडंसं काहीतरी टाकून द्यावं. नाही तर नाही का म्हणजे भरपूर दिवसाचा गॅप झालेला आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी म्हटलं काहीतरी थोडंसं शूट करावं, चालूच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. तर इथे छान असं तयार वगैरे झालो होतो आणि संध्याकाळचा टायमिंग होता, 4 वाजले असतील तरी. तर आम्ही चाललेलो होतो देवाला. तर म्हटलं दर्शन वगैरे घ्यावं. आई, काकू आणि बहीण होती माझी. तर आम्ही सर्व मिळून चाललो होतो मस्त गप्पा करत करत. आणि थोडंसं लांब आहे गावाच्या नदीमध्ये, तर त्यासाठी चालतच चाललो होतो. तर सर्व मुलं पळत होते समोर आणि आम्ही चाललो होतो मस्त. आणि वातावरणसुद्धा छान पावसाचं झालेलं होतं, आभाळ वगैरे आलेलं होतं. 3 वाजले असतील अंदाजे, घरी यायला 4-4:30 वाजले होते आणि भरपूर पाऊस चालू झाला येताना त्यासाठी. तर वातावरण छान होतं त्यामुळे चालायलासुद्धा काही वाटलं नाही. आणि कशी चालायची सवय नाही ना राहिली आता, तर कंटाळा येतो असं चालायचं. पहिले तर चालायचं, पण आता सवय नसल्यामुळे नाही का कंटाळा येतो. तर इथे छान असं पोहोचलो होतो बघा आम्ही. आणि ते सर्व मुलंसुद्धा पळत होते पुढं. तर तिथे आम्ही पोहोचलो होतो नदीवर आणि ते छान असं देव आहे बघा, म्हणजे वड्या म्हणजे नाही का देव आहे इथे. तर छान झाड आहे तुळशी याचं म्हणजे पूर्ण मध्ये नदीच्या. तर कितीही पूर आला तरी त्या झाडाला काही होत नाही. आणि तुम्ही बघू शकता त्याच्या मुळ्या वगैरे सर्व असं नाही का उघडा आहे, तरी किती पूर आला ना नदीला तर त्या झाडाला काही होत नाही. तर इथे छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ बसलो, गप्पा वगैरे केल्या आणि मग लगेच गेलो घरी. कारण की आभाळसुद्धा खूप आलं होतं आणि पाऊस भरपूर म्हणजे असं आभाळ खूप आलं होतं. पाऊससुद्धा आम्ही घरी पोहोचल्यानंतर भरपूर आला, त्यासाठी मग म्हटलं लवकरच. तरी ते छान वगैरे वातावरण बघू शकता तुम्ही, पावसाचं झालेलं आहे भरपूर. तर त्यानंतर आहे ना आम्ही लगेच इथं दर्शन वगैरे घेतले. आधी त्यांनी आई, काकू त्यांनी सर्वांनी घेतलं, त्यानंतर मग मी सुद्धा घेतलं आणि व्हिडिओ काढत होते. तर त्यासाठी तर इथे बघू शकता पाळणे वगैरे किती टांगलेले आहेत नवसाचे, हे नवस केलेले. आणि इथून आहे ना या वड्याच्या ह्याच्यातून निघायचं असतं. तर असं 2 वेळा 3 वेळा निघायचं यामधून, ते चांगलं असतं म्हणतात. तर रुद्रसुद्धा जात होता आणि रुद्राला कसं नवीन असल्यामुळे गोष्टी हे वाटत होतं, भीती वाटत होती. पण सर्व मुलं करत होते तर त्यांचं बघून तो सुद्धा करत होता. तर इथे सर्व छान दर्शन वगैरे घेतलं आणि मग लगेच घरी जाण्याची पटापट घाई केली, कारण की आभाळ तर खूप आलेलं होतं. पाऊससुद्धा घरी गेल्यावर खूप आला, मी पुढं व्हिडिओ शूट केलेला आहे. तर इथे छान दर्शन वगैरे घेतलं आणि इथे एक दगड आहे, त्यावर नाही का म्हणजे एक हळदी कुंकू वाहून अशी जी मनातली इच्छा आहे ती बोलायची आणि जर तो फिरला तर समजायचं ते पूर्ण होतं असं. तर सर्व इथं करून बघत होते, तर कोणाचाच फिरला नाही, आईचा फिरत होता. तर मी तुम्हाला ते दाखवलंसुद्धा आहे. ते श्रद्धेवर असतं आपल्या नाही का मनातून. तर ते सुद्धा आम्ही थोडा वेळ हे केलं, बघितलं खरं असतं का काय असं नाही का. तर इथे होतं म्हणतात बऱ्यापैकी सर्वांचं. तर सर्व इथं करून बघत होतो आम्ही. आणि त्यानंतर बहिणींनीसुद्धा केलं, आईने केलं आधी, नंतर बहिणीने केलं, त्यानंतर मी सुद्धा करून बघितलं. तर आमचं तर काही फिरलं नाही, पण आईचा हात पूर्ण असा दगडावर फिरत होता, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ते सुद्धा करून बघितलं. त्यानंतर मग लगेच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो, कारण की आभाळ खूप आलेलं होतं त्यासाठी. तर तर म्हटलं व्हिडिओ काही शूट केलेले नाही आहेत, तर शूट तरी करावं काहीतरी आपलं. तर रोजचे तर काही येणार नाहीत, पण जसे मला जमतील तसे मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ नक्कीच बघत जावा आणि आवडत असतील तर नक्कीच कमेंट वगैरे करत जावा, म्हणजे छान वाटतं तुमच्या कमेंट वगैरे वाचून त्यासाठी. तर इथे ना मी सुद्धा करून बघितलं लगेच आणि मग नंतर लगेच घरी जाण्यासाठी निघालो. इथे बघू शकता मुलं कसे खेळत होते मस्त. आणि नारळ वगैरे अमावस्या पौर्णिमा असली की जास्त गर्दी असते इथे. अमावस्या पौर्णिमेला सर्वजण जातात आवडीने, तर त्यासाठी. आणि ते नारळ वगैरे तुम्ही बघू शकता किती गर्दी, म्हणजे कचरा वगैरे होता याचा. भरपूर म्हणजे लोक येतात लांबून, गावगावचे असे पाळणा वगैरे असं नवस करून ते पूर्ण होतं असं म्हणतात. तर इथे छान दर्शन वगैरे झालं. त्यानंतर आम्हीसुद्धा त्या वेळेतून निघालो. एकदा सर्व एक एक जण एक एक वेळा निघालो आणि मग लगेच जाण्यासाठी निघालो, कारण की पावसाचं वातावरण झालेलं होतं त्यासाठी. आणि मुलं आहेत सोबत, त्यासाठी म्हटलं लवकरच जावं. तरी ते सर्व निघाले, त्यानंतर मी सुद्धा गेली. मी सुद्धा एकदा ट्राय केलं, म्हटलं बघावं निघून. तर मी सुद्धा एकदा निघाली. तर इथे चाललं होतं सर्वांचं निघणं एक एकदा. आणि असं सर्व मिळून सोबत गेलं ना की छान वाटतं, कुठंतरी गेलं असं की. तर गप्पा वगैरे असं मस्त मजा येते सर्वांसोबत. तर काकू आई सर्व हसत होत्या मला की तशी कशी निघते म्हणून. तर मी म्हटलं बस झालं एकदाच निघावं,
दोनदा निघतात, त्यासाठी मी तर एकदाच निघाले. तर लगेच नंतर मग वातावरण बघू शकता पावसाचं. आम्ही लगेच घरी जाण्यासाठी निघालो आणि सर्व मुलं पळत होती पुढे. तर घरी गेलो आणि लगेच मग पाऊस चालू झाला. त्यासाठी म्हटलं बरं झालं लवकर चालू घरी. तर इथे बघू शकता आता चाललो आम्ही घरी. तर वातावरण बघू शकता किती छान झालं होतं असं, आणि आभाळ वगैरे आलेलं होतं आणि थोड्या अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर लगेच पाऊस चालू होत होता त्यामुळे. तर छान असं वातावरण झालं होतं आणि फ्रेश वाटत होतं असं बाहेर गेलं की, नाही का. हवा वगैरे थंड, छान हवा वगैरे सुटली होती थंडगार, त्यासाठी एकदम फ्रेश असं वातावरण झालेलं होतं. तर लगेच घरी गेलो पटापट. मग आता लय जोर येऊ लागला, घ्यायचं होतं ना आता. खड्ड्यातून चला. खायची येल टाकू. पावसाला भा आला पाऊस. तरी ते नाही ना थोडा पाऊस चालू झाला होता, तर सगळे पळत सुटले होते, कारण की गाव थोडंसं लांब आहे तिथून. तर म्हटलं सगळे पळतच होते, कारण की पाऊस जर लागला तर भिजू त्यासाठी, आणि नाही का उगाच ताप सर्दी वगैरे येणार, त्यामुळे म्हटलं फास्ट पळा. तर सगळे पळत होते मुलं पुढे आणि आम्हीसुद्धा पाठीमागं घाई चालत होतो. तर सर्व इथं हसी मजाक वगैरे चालली होती आणि छान वाटतं असं, नाही का, गावाकडे आले की. तर बघू शकता हे आहे आमचं गाव असं छोटंसं. तर ते तर काही मी जास्त शूट केलेलं नाही आहे, पण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आईचं घर कसं आहे काय वगैरे सर्व. तर इथे छान असे पोचलो होतो आम्ही. लगेच पाऊस चालू झाला होता, सगळे असे गडबडीत चालत होते. व्हिडिओ इथे काही फास्ट केला नाही, पण ते पावसामुळे तसं झालं. तर बघू शकता आम्ही जस्ट घरी पोहोचलो, बाज वगैरे टाकून बसलो आणि भरपूर जोरात पाऊस चालू झाला. तर पाऊस तर बघू शकता. तर छान पाऊस चालू होता, चहा वगैरे घेतला आणि मस्त सर्व गप्पा मारत बसलो होतो. बहीण, भाऊ, आजी, बाबा वगैरे सर्वजण, नाही का. आणि सध्या लग्न चालू आहे, म्हणजे लग्नाची गडबड चालू आहे, तर सर्वजण घरीच आहेत. तर छान वाटतं असं, म्हणजे सर्व फॅमिली ऑल, नाही का. तर छान अशा गप्पा मारत बसलो होतो आजी वगैरे आम्ही सर्व. तर चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळी भावाला जायचं होतं वापस पुण्याला. तर तो जाण्याची सुद्धा तयारी, तिकीट वगैरे काढलं का, हे असं बोलणं चालू होतं. आणि मी इथं वॉईस बंद केलेला आहे, कारण की खूप गोंधळ पावसाचा वगैरे, नाही का, असं चालू होता त्यासाठी. तरी ते छान गप्पा वगैरे केल्या आणि नंतर मग चहा वगैरे घेतला आणि नंतर मग आईने स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे. तर त्यासाठी तरी ते छान गप्पा मारत बसलेलं होतं. तुम्हीसुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच पुढे काय काय केलं, काय कसं झाला दिवस आमचा, हे सुद्धा नक्कीच कळेल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय हॅलो. आज पण कुठे लाईट गाव पे बप्पो बड़ी 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 मुन्ना रे देख कम हो गया इधर देख नैनो के बका ले नैनो हाय कर हाय कर आमचा व्हिडिओ कोणता व्हिडिओ करायचा यूट्यूबचा व्हिडिओ चल ए जा रे घेऊन जा दुकानात इसको बोल इसमें बोल हाय हाय इधर बोल बाय बाय नहीं हाय हाय तेरा भी बस हो गया जाओ ए जा घेऊन जा यार चालत नाही चालत या पावसात चालते काही बारिश येणार होतं थांब ना नंतर तास झाले जायला कुछ जाएगा बता तो इधर बता ना वीडियो में बता किधर जाना इधर बता इधर बता इधर बोल
इकडे बोल रे, अरे बोल रे, अरे बोल रे, अरे बोल रे, दिखा 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 उधर दिखा दिखा. नाही रे, एवढा पाऊस आहे पुढे जायचं. सो त्यानंतर काही व्हिडिओ शूट केला नाही, डायरेक्ट रात्रीचा आहे. स्वयंपाक वगैरे केला आईने, मस्त बहिणीचं केळवण केलं. तरी ते ना छान वळून वगैरे हे करून छान केळवण केलं. स्वयंपाक वगैरे आईनेच केलं सर्व. नंतर मग काही जेवण वगैरे केले आणि तिकडे जायचं होतं. गाणी वगैरे घालतात आमच्याकडे लग्नाचे 5-7 दिवस आधी. तर 7 दिवसाचे गाणी घालायचे होते, तर तिकडेसुद्धा जाणार होते सर्व. तर ते सुद्धा थोडंसं शूट केलेलं आहे मी, जात्यावर नाही का हळद वगैरे दळायची असं. तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे. तर इथे तिला जेवण वगैरे केलं म्हणजे केळवण. तर 18 तारखेला लग्न आहे आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप उशिरा येत आहे, त्यासाठी सुद्धा सॉरी. आणि व्हिडिओ काही शूट केलेच नाही त्यासाठी. तर हे असं जातं वगैरे सजवून छान गाणे वगैरे म्हणतात बाया. आणि याला म्हणजे 5-7 दिवस असं करायचं. तर असं तर असे आमच्या इकडे गाणे घातले जातात 7 दिवस आधी, लग्नाला 7 दिवस राहिले की. तर कसा वाटला व्हिडिओ काय हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. Bye.